नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघा. एक वर फेकलेली वस्तू 100 मीटर उंचीपर्यंत जाते. सॉरी 500 मीटर उंचीपर्यंत जाते. एक मिनिट. पेन चालत नव्हता. 500 मीटर उंचीपर्यंत जाते. तिचा आरंभी वेग किती असेल म्हणजे सुरुवातीचा u. त्या वस्तूस वर जाऊन खाली येण्यास किती वेळ लागेल. आता बघा आपल्याला माहिती आहे सुरुवातीचा वेळ आपण काय म्हणतो, काय u मानतो. करेक्ट. समजा ही एक वस्तू आहे. एक मिनिट. An object from vertically upward reached the height of 500 meters. What was its initial velocity? How long will the object take to come back to the earth? समजून घ्या तिथं ऑब्जेक्ट आहे हा वरती फेकला. तर हा किती मीटर गेला? 500 मीटर गेला. आता ऑलवेज सुरुवातीचा वेग त्यांनी काढायला लावला म्हणजे काय काढून त्याला तुम्ही त्याला u काढायला लावलेला आहे आणि v का असतो तुमचा फायनल वेलॉसिटी म्हणजे अंतिम वेग. u का असतो इनिशियल सुरुवातीचा आरंभीचा वेग. त्यात त्यांनी u तुम्हाला कॅल्क्युलेट करायला लावला आहे आणि काय टेक कम बॅक टू द अर्थ हाऊ लॉंग विल परत येण्याचा टाइम t विचारला आहे. आता बघा जेवढा वेळ वरती जाण्यास लागेल त्याला करेक्ट तेवढाच वेळ कसा आहे खाली येण्यास त्याला लागेल. त्यामुळे टी अपवर्ड काढा आणि डाऊनवर्ड सेम ठेवा. पहिले आपण यू काढून घेऊया. डिलीट. ओके. आता बघा आपण आन्सर घेऊया. मग व्ही का तुमचा अपवर्ड मोशनचा उलटा असेल फॉर अपवर्ड मोशन ऑफ द बॉल. ओके ठीक आहे. मराठीमध्ये काय म्हणूया वस्तू वर जाण्यासाठी किंवा फेकण्यासाठी आपण जाण्यासाठी म्हणूया या ठिकाणी फेकण्यासाठी म्हणण्यापेक्षा वर चालली म्हणजे त्याचा व्ही काय येईल 0. ए काय आहेत मायनस जी. आता ही पृथ्वी असेल करेक्ट अर्थ जी ती आपल्याकडे वस्तू खेचते म्हणून काय आपण काय जी पण पृथ्वीच्या विरुद्ध दिशेने वस्तू वर चाललेली आहेत म्हणून तो का असतो तुमचा मायनस जी. पृथ्वीकडे खेचताना प्लस जी असतो आणि पृथ्वीपासून वस्तू वरती जाताना जी कसा असतो मायनस असतो म्हणून तुम्ही तो जी काय घेतलेला आहे मायनस घेतलेला आहे. ओके. तो किती दिलाय तुम्हाला बघा 10 म्हणजेच काय आला तुमचा -10 मीटर पर सेकंद स्क्वेअर. आता फॉर्म्युला काय येईल बघा. या ठिकाणी व्ही स्क्वेअर इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस टॉइस सॉरी. आता फॉर्म्युला का वापरलाय आपण या ठिकाणी बघा. तुम्हाला डिस्टन्स दिलेला आहे करेक्ट टाइम दिले हे टाइम दिलेला आहे व्ही दिलेला आहे यू काढायचा आहे जी पण दिलेला आहे. व्ही किती येतो सुरुवातीचा 0 यू तुम्हाला काय करायचं आहे कॅल्क्युलेट करायचं आहे. हा 2 आहे तसाच. जी किती दिलेला आहे -10 आणि यस उंची किती दिली आहे तुम्हाला 500 मीटर.
इथं आले तुमचे हे 500. देअरफॉर 0 यू स्क्वेअर आहे तसाच, अधिक वजा वजा 20, 20 गुणिले 500 किती होतो? 10,000. हा मायनस इकडे तरी काय होतील? प्लस. स्क्वेअर रूट घ्या. टेक स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. टेक स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. मराठीमध्ये दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन, म्हणून बघा या ठिकाणी यू अंडर रूट ऑफ वॉट? 10,000. म्हणून 10,000 सोनं किती आलं? 100 मीटर पर सेकंद. हे झालं तुमची इनिशियल यू. हे झाले एक आन्सर. आता हे झालं अपवर्ड साठी. आता डाऊनवर्ड साठी, म्हणजे वर जण झालं तर खाली येण्यासाठी. फॉर डाऊनवर्ड मोशन, फॉर डाऊनवर्ड मोशन वस्तू खाली येण्यासाठी काय बघा आता. आता खाली येताना यू का असेल? 0 असेल. वस्तू खाली येते म्हणून जी काय तुमचा आता प्लस येईल. करेक्ट. जी इक्वल्स टू ए इक्वल्स टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता या ठिकाणी बघा फॉर्म्युला कुठला वापरता येईल आपल्याला? एस इक्वल्स टू यू टी प्लस हाफ ऑफ 80 स्क्वेअर. हा का वापरला आपण? डिस्टन्स अँड टाइम. करेक्ट. मराठीमध्ये काय आहेत? अंतर आणि वेळ, म्हणून आपण हा फॉर्म्युला या ठिकाणी वापरलेला आहे. आता डिस्टन्स तुम्हाला किती दिलेले आहेत? 500. यू काय सुरुवातीचा? 0. टी तुम्हाला काढायचा आहे. अधिक या ठिकाणी आपण काय करूया? टी कॅल्क्युलेशन दाखवूया. हाफ ए किती आहेत? 10. टी काढायचा आहे स्क्वेअर, म्हणून 500 0 इंटू टी 0, 5 दुने 10, 5 टीचा स्क्वेअर. Therefore 500 equals to 5t चा स्क्वेअर. आता हे 5 गुणिले तर काय होते? याला भागिले, म्हणून मग टी स्क्वेअर बरोबर किती आले तुमचे? 100. याचा वर्गमूळ घ्या. टेक स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. मराठीत दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन, म्हणून टी बरोबर किती आले? वर्गमुळामध्ये 100, 10 सेकंद. मराठीत काय आले? सेकंद. मग वस्तू खाली येण्यासाठी किती वेळ लागेल? 10 सेकंद. पण त्यांनी काय सांगितलं आपल्याला? कुठले? कम बॅक टू द अर्थ.
ठीक आहे, त्यांनी पूर्ण विचारलाय म्हणजे बॉल वरतून खालून वरती आणि वरतून परत खाली जेवढा वेळ लागेल तेवढाच वेळ लागेल. आता खालीला किती लागलेला 10 सेकंद, मग वर जायला कोणी लागेल 10 सेकंद, मग 10 किती होता टोटल टाइम 20 सेकंद वरून खाली येण्याचा. इथे लिहून घ्या आपण आता. टाइम फॉर अपवर्ड जर्नी of the object will be the same as time for downward journey. That is 10 सेकंद. मराठीमध्ये बघा, वस्तूला वर जाण्यासाठी लागणारा कालावधी हा खाली येताना लागणाऱ्या कालावधी एवढा असतो, म्हणजेच 10 सेकंद. मग टोटल टाइम टेकन, देअरफोर टोटल टाइम टेकन म्हणून लागणारा एकूण वेळ बघा, हा वर जाण्यासाठी आणि या खालीसाठी म्हणजे एकूण किती झाले हे 2. 2 गुणिले 10 बरोबर किती झाले 20 सेकंद. मराठीमध्ये सेकंद. हे झालं तुमचं नेक्स्ट आन्सर. म्हणून मग द इनिशियल velocity of the object is 100 meter per second and total time taken by object is 20 सेकंद. मराठीत म्हणून वस्तूचा आरंभीचा वेग म्हणून वस्तूचा आरंभीचा वेग मीटर पर सेकंद आहे आणि
लागणारा एकूण वेळ 20 सेकंद आहे. ओके, हे झालं तुमच्या पुढच्या क्वेश्चनचे आन्सर. प्रॉब्लेम अति सोपे आहेत. प्रॉब्लेमचे तुमचे 2 ते 4 मार्क्स हे कुठेच गेले नाही पाहिजे. एकदम सिंपल आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. एक चेंडू टेबलावरून खाली पडतो व 1 सेकंदात जमिनीवर पोहोचतो. जी इक्वल्स टू जी बरोबर 10 मीटर पर वर्ग असेल तर टेबलाची उंची व चेंडूचा जमिनीवर पोहोचण्याचा वेग किती असेल. सेम बघाचा प्रॉब्लेम आहे. अ बॉल ऑफ अ टेबल, समजून घ्या हा टेबल आहे, त्याच्यावर हा बॉल आहे. रिचेस द ग्राउंड इन 1 सेकंड, तो खाली पडण्यासाठी ग्राउंडला किती वेळ लागतो. 1 सेकंद लागतात. त्यांनी जी दिलेला तुम्हाला 10 मीटर. कॅल्क्युलेट द स्पीड ऑन रिचिंग द ग्राउंड. सुरुवातीचा इथं जेव्हा हा बॉल उभा असेल तर उभा असताना इनिशियल वेलोसिटी काय असते 0. मग त्यांनी काय विचारलं, कॅल्क्युलेट द स्पीड रिचिंग द ग्राउंड. रिचिंग म्हणजे अंतिम वेग, फायनल वेलोसिटी. ती काय तुमची व्ही कॅल्क्युलेट करायला लावलेली आहे. अँड द हाईट ऑफ द टेबल, आणि ह्या टेबलची त्यांनी काय विचारली आपल्याला, मग उंची विचारलेली आहे. असा प्रॉब्लेम आहे. ओके, यू 0 व्ही फाइंड करायचा आहे, काढायचा आहे, आणि एच फाइंड करायचा या ठिकाणी करायचा आहे. आन्सर बघा आता. इनिशियल व्हेलॉसिटी मराठीत आरंभीचा वेग तो कायम काय असतो, ऑलवेज यू बरोबर 0. करेक्ट. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मराठीमध्ये गुरुत्वीय त्वरण बरोबर किती दिला आहे, जी बरोबर 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर, 10 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. टाइम दिलेला आहे टी, मराठीत वेळ काय टी किती आहे 1 सेकंद, 1 सेकंद. आता या ठिकाणी हाईट आणि व्हेलॉसिटी या ठिकाणी आपल्याला काढायची आहे. आता हाईट म्हणजे काय झालं तुमची यस, यासाठी तुम्हाला 2 फॉर्म्युले काढावे लागतील. हाईट उंची यस तुम्हाला काढायचं आहे, आणि व्हेलॉसिटी वेग व्ही पण काढायचा आहे. तर आपण आता पहिले हाईट काढून घ्या. हाईट साठी कुठला फॉर्म्युला आहे, हाईट अँड टाइमचा यस यू टी प्लस हाफ ऑफ जी टी स्क्वेअर किंवा ए टी स्क्वेअर. म्हणून मग यस तुम्हाला काढायचा आहे, यू किती आहे 0, टी किती आहे 1, हाफ, जी किती आहे 10, परत टी किती आहे 1, 1 चा वर्ग. देअरफॉर यस बरोबर 0 अधिक 1चा वर्ग 1, हे किती आले 2 पंचे 10. म्हणून उंची किती आलेली आहे, यस बरोबर 5 मीटर. हे झालं तुमचं पहिलं आन्सर. नेक्स्ट तुम्हाला काय करायचं आता, व्ही. तसेच इंग्लिश मध्ये सिमिलरली
व्ही स्क्वेअर यू स्क्वेअर 0 येईल, टॉईस जी आणि एस. राईट. आता अंतर आणि वेग यांचा फॉर्म्युला डिस्टन्स अँड वेलॉसिटी. व्ही तुम्हाला काढायचे आहेत, यू काय आहेत 0, जी किती आहेत 10, एस किती आहेत 5, 10 दुनी 20, 20 पासा 100. टेक स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. टेक ऑन बोथ साइड मराठीत दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन. मग व्ही बरोबर वर्गमुळामध्ये 100. व्ही किती आहे 10 मीटर पर सेकंड. हे झाली व्ही. म्हणून आता लेखी स्वरूपात हे लिहून घेऊया. म्हणून the velocity of ball when it reaches the ground is 10 meter per second, and the height of the table is 5 meter. म्हणून चेंडू जमिनीवर पोहोचतानाचा वेग होत अन्नाचा वेग 10 मीटर पर सेकंद असून टेबलची उंची 5 मीटर आहे. पृथ्वी व चंद्र यांचे वस्तुमान अनुक्रमे 6 × 10⁻²4 kg किलोग्रॅम व 7.4 10⁻22. हे पृथ्वीचा आहेत 6 × 10⁻²4, चंद्राचा आहेत 7.4 10⁻22. तर त्या दोन्ही मधील अंतर 3.84 × 10⁵ किलोमीटर आहे. तर त्या दोन्ही मधील गुरुत्वीय बल किती असेल हे त्यांनी दिलेलं आहे, जी पण दिलेलं आहे त्यांनी. द मासेस ऑफ द अर्थ ऑफ द मून. समजा ही अर्थ म्हणजे पृथ्वी, मून, चंद्र याचं मास किती दिलेलं आहे m 6 × 10⁻²4 आणि याचं किती दिलंय 7.22. जी दोघांचं दिलेलं आहे. ह्या दोघांमधील अंतर किती दिलेलं आहे 3.84 10⁵. तर ह्या दोघांचा गुरुत्वीय बल म्हणजे एकमेकाला आकर्षित करण्याचं बल आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. ओके. आता बघा आपण आन्सर घेऊया. ओके. गिवन मराठीत दिलेले मास ऑफ द अर्थ मराठीमध्ये
पृथ्वीचे वस्तुमान. आता एम म्हणजेच काय झाले, सॉरी, मास. एम म्हणजे काय झालं, मास. ई म्हणजे अर्थ. 10 गुणिले 24 किलोग्रॅम. मूनचं काढून घ्या, दिले ते लिहून घ्या. मास ऑफ द मून मास ऑफ मून मराठीमध्ये चंद्राचे वस्तुमान किती आहे, 10⁻22 kg. डिस्टन्स आर मराठीमध्ये अंतर. तीन 3.84 10⁵ किलोमीटर. हे मीटर मध्ये करून घ्या. मीटर म्हणजे किती येतात, 1000. 1 2 3 0 या 5 3 ऍड करा, किती झाले, 8. 10⁸ मीटर. तुम्हाला जी पण दिलं या ठिकाणी. फोर्स विचारला आहे म्हणून बघा मग या ठिकाणी एफ बरोबर जी M1 म्हणजेच ME MM भागिले R चा वर्ग. तुम्हाला जी किती दिलेला आहे, 6.7 10⁻11. अर्थचा किती आहेत, 6.24 10⁻24. 6 गुणिले 10⁻24. मास ऑफ मून 7.4 10⁻22. भागिले 3.84 10⁸ याचा वर्ग. 24 आणि 22 किती होतात, 46 मधून 11 गेले, किती उरले, 35. म्हणजे 6.7 असा 10⁻35. आता वर्ग आहेत म्हणून 3.84 गुणिले 3.84 दोनदा लिहून घ्या. आणि 8 दोन्ही किती होतात, ते 16. स्टेप बाय स्टेप आपण घेणार आहोत. 6.7 गुणिले 6 गुणिले 7.4 गुणिले 10⁻35. हा अधिक वर्धानी काय होऊन जातील, वजा. चौऱ्याऐंशी करेक्ट. 35 16 किती झाले, 19. 6.7 गुणिले 7 गुणिले 7.4 3.84 गुणिले 3.84 35 वजा 16 किती झाले, 10⁻19 घात. आता आपल्याला हे पॉइंट घालवायचे आहेत. तर पॉइंट घालताना कसं करतो बघा, आपण सगळे पॉइंट काढून टाकायचे. 384 गुणिले 300 गुणिले हा 10⁻19 आहे तसाच. एक लिहितो आपण, एक लिहितो. डिनोमिनेटर किती येऊन काढलेत, 1 2 3 आणि 4. म्हणून इथे किती घ्या, 1 2 3 आणि 4. ते आपण इकडं अंशात देतो आपल्या डिनोमिनेटर मध्ये. आता अंशातले तर छेदामध्ये किती काढले, 1 आणि 2 म्हणून 2 शून्य द्यायचे. 1 2 हे 1 2 काय झाले, कट झालेले आहेत. करेक्ट.
आता बघा या ठिकाणी 6 भाग दिला, 6 1 6, 6 6 36, 2, 6 चोक 24, किती आले? 64 आले. त्याच्यानंतर ओके ठीक आहे, आता बघूया आपण पुढे कसं द्यायचा भाग तो. एवढे लिहून घ्या. 67 74, 10 19 1 आणि 2 भागिले 64 गुणिले 84, हा भाग जर 74 ने बघा, 74 गुणिले जर 6 केले, 6 चोक 24 नाही येणार, 7 चोकून 42 नाही येणार. हे 64 आहे या ठिकाणी, सॉरी. सातशे 28 यांचा गुणाकार करून घ्यावा लागेल आता. यांचा गुणाकार बघा, 7 चोक 28, 35 35 आणि 5 आणि 7 7 49 गुणिले 10 19 आणि किती आले? 100. यांचा गुणाकार करून घेऊया. 6 7 5 आणि 6 चोक 24. याने जर बघितलं 24 जुने 48, इथे 49 आहे, म्हणजेच किती येतात? जवळजवळ 0.2 येतात. पुढे येथील भाग पण आपण घेणार नाही आहोत. मग बघा 0.2 गुणिले 10 19 गुणिले 100. आता एक काम करा, यातला एक शून्य याला गुणा, म्हणजेच किती आहे तुमचे? 2. 10 19 आणि हे 10 उरले. इथं वरती 1 असतो, 1 आपण याला दिला, पुढे गेला. 2 गुणिले 10 20 न्यूटन फोर्स. एफ किती आलाय? म्हणून therefore the gravitational force between the earth and the moon is म्हणून पृथ्वी आणि चंद्र यातील गुरुत्वीय बल म्हणून पृथ्वी आणि चंद्र यातील गुरुत्वीय बल न्यूटन आहे.
ओके. शेवटचा जो प्रॉब्लेम आहे तो सेम आहे, कळले. तर यात फक्त तुम्हाला सूर्याचं वस्तुमान विचारलेलं आहे. ओके. तर मग फॉर्म्युला तुम्ही कुठला यूज कराल, तुम्हाला फक्त फॉर्म्युला लिहून देतोय मी आता. हे बघा, एफ इक्वल टू तुमचा काय, जी एम अर्थ एम सन विचारलेला आहे, भागिले काय आरचा वर्ग. हा एफ भागिले इकडे येऊ द्या, एफ गुणिले आरचा वर्ग जी एम आणि एम एस. एफ तुम्हाला दिलेला आहे किती आहे, 3.5. दोघांचं कंडिशन बघा, 3.5 10^22. दोघांमधला आर किती दिलेला आहे, 1.5. डिस्टन्स दिले बघा, 1.5 11. जी तुम्हाला बरोबर, जी किती दिलं आहे 6.7 10^11. पृथ्वीचं वजन दिलंय, पण तुम्हाला कसलं काढायचं आहे, सनचं काढायचं आहे. काढा, हे कॅल्क्युलेशन पुढे कंटिन्यू करा. ओके. ओके बाय. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढच्या चॅप्टरचे प्रॉब्लेम घेणार आहोत. ओके बाय.